झालं की सर्वांना जय शिवराय। कन्नड तालुक्यामध्ये विविध पाझर तलावासंदर्भात जे काही शेतकरी तुम्ही त्यांना म्हणणारच नाही, जे अतिक्रमण करतील पाझर तलावात, जे काही भूमिमाफी आहे यांनी पाझर तलावामध्ये अतिक्रमण केलं होतं, मुख्य करून सांडव्यामध्ये केलं होतं व भिंती सपाटीकरण केल्या होत्या। याबद्दल आम्ही 22/4/2025 रोजी अमरण उपोषण जिल्हा जलसंधारण कार्यालय मिलिंद कॉलेजच्या समोर इथं आम्ही अमरण उपोषणात बसलो होतो। या अनुषंगाने संबंधित जबाबदार अधिकारी कटके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोठावळे साहेब व लांडगे साहेब यांची संपूर्ण टीम, जोगदंड साहेब, सोनवणे साहेब व अजून 2 अधिकारी यांनी जाऊन जी काही पाझर तलावाच्या शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे व नियमाप्रमाणे जी काही पाझर तलावातील कारवाई केली आहे, ही कारवाई रात्री 9 वाजेपर्यंत चालू होती आणि या कारवाईमुळे संबंधित पाझर तलावात जे काही अतिक्रमण करणारे लोक आहे यांचे ढाबे आणलेले का इडून पुढे जर पाझर तलावामध्ये कोणी अतिक्रमण केलं तर शासनाच्या नियमाप्रमाणे पाझर तलावात झालेलं अतिक्रमण तर काढणारच आहे, पण शासन विचाराधीन आहे की ज्या शेतकऱ्यांनी पाझर तलावात अतिक्रमण केले आहे का यांच्यावर शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे न्यायालयाच्या नियमाप्रमाणे यांच्यावर बोजा सुद्धा चढवण्याच्या विचारात आहे। म्हणून माझी विनंती आहे की इडून पुढे कोणी सांडव्यामध्ये पाझर तलावामध्ये विहिरी खंदू नये, अतिक्रमण करू नये। जर कोणी अतिक्रमण वगैरे केलं कारवाई 100% होणार। कन्नड आणि खुलताबाद आणि छत्रपती संभाजीनगर जलसंधारण कार्यक्षेत्रामध्ये 1000% होणार। जर कोणी केलं तर त्यासाठी मी स्वतः अमरण उपोषण करेन आणि अधिकारी साहेबांना कारवाई करण्यालाच लावन। त्यामुळे शेतकऱ्यांना माझी विनंती आहे का मायबाप गोरगरीब शेतकऱ्यांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही पाझर तलावात अतिक्रमण करू नका। आपली जे काही पूजी पैसे वगैरे जे आहे ते व्यर्थ पाझर तलावाच्या ठिकाणी न खर्च करता स्वतःच्या मालकीत करा, तुम्हाला अडचण येणार नाही। म्हणून पाझर तलाव जर जगला तर शेतकरी जगेन। म्हणून माझी विनंती आहे की इडून पुढे कोणी पाझर तलावात अतिक्रमण करू नका। हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्।